परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर अकारण करुणावरून आले तडिद्वित विनंदित श्री पीतांबरधारी बालकृष्ण लालची की वाङ्मयी प्रतिमूर्ती श्रीमद भागवत महापुराण या ठिकाणी आपण श्रवण करणार आहोत। तत्पूर्वी 2 मिनिटं आपल्या मनाला एकदम शांतपणे पवित्र करण्यासाठी 2 मिनिटं भगवत नामाचा एकदा आश्रय घेऊन मोठ्या प्रेमाने हाताने टाळी आणि मुखाने भगवंताचे एकदा भजन करायचे आणि हृदयामध्ये त्या पांडुरंग परमात्म्याला त्या कन्हैयाला एकदा बसवायचे। मोठ्या प्रेमाने एकदा हातवर घ्या। राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे 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 गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे 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 गोविंद राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे कथेचा कितवा दिवस? दुसरा ना, माहिती सर्वांना। वक्ता या अनुषंगाने थोडासा परिहार देणं माझ्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचे बरं का। चालू असलेला थोडासा आवाज द्या बरं का दादा, थोडा मोकळा आवाज करायचा। हॅलो हॅलो द्या थोडासा आवाज, अजून मॉनिटरमध्ये थोडासा आवाज द्या। हॅलो हॅलो हॅलो, ठीक आहे। चालू असला हा अखंड हरिनाम सप्ताह दत्तप्रभूंच्या जयंती निमित्ताने, जन्मोत्सवाच्या निमित्ताने संपन्न होत असणारा आपल्या या नगरीमधला रामबाग कल्याणा नगरीमध्ये चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि आज कथेचा द्वितीय दिवस, ज्यामध्ये कथेमध्ये रंग भरण्याचं काम करता येतं। सिंतावरती अतिशय गोड ज्यांचा आवाज आहे आमचे अतुल महाराज, ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। पॅडवरती साथ करतात आमचे रोहन महाराज, ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। तबल्यावरती ज्यांची उत्तम थाप आहे
असे तबला मास्टर आमचे पवनदादा वानखेडे ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ज्यांच्यामुळे मी महाराष्ट्रभर कीर्तन करत कथा करत फिरू शकते. मृदंगाचार्य मृदंग महामेरू माझे पती परमेश्वर विठ्ठल महाराज शिंदे ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे सुद्धा धन्यवाद. आणि या ठिकाणी हा कार्यक्रम प्रसारित होत आहे. महाराष्ट्रातील अत्यंत नामांकित चॅनल असणारं राजा पंढरीचा या चॅनलद्वारे महाराज तुम्हाला उद्यापासून कथा बघायला भेटणार आहे. आज थोडी संख्या कमी आहे पण उद्यापासून आपापल्या शेजारणीला घेऊन या बरं का. आणि आमच्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. अतिशय नियोजन या ठिकाणी सुंदर केले बघा. 3 दिवसापासून या ठिकाणी कार्यकर्ते आमचे झटत आहेत. आता मला सर्वांचा परिचय नाही बरं का. आमचे घोगे बाबा या ठिकाणी एवढं वय झाले महाराज बाबांचं तरी सुद्धा एवढा अट्टहास. खरंच काहीतरी पूर्वजन्मीची पुण्याई म्हणायला हरकत नाही बाबांची. असो आता उद्यापासून मला सर्वच कार्यकर्त्यांची नंबर नावाची नोंदणी माझ्याकडे येणार आहे. आज कथेला फार उशीर झाले बरं का. त्यामुळं आज मला महात्म्य आणि द्वितीय दिवसामध्ये आज मला पदार्पण करायचे. त्यामुळं थेट कथेकडे ओळून भागवतामध्ये महाराज पहिला श्लोक आलाय. भगवान परमात्म्याला नमन केले. नमन सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्या हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. पहिल्या श्लोकामध्ये महाराज नमन केले. काय भगवंताचं स्वरूप. या श्लोकामध्ये महाराज माझ्या भगवान परमात्म्याचं स्वरूप स्वभाव आणि कसा आहे माझा भगवान परमात्मा. त्रिवेणी संगम माझ्या भगवंताच्या स्वभाव रूपामध्ये स्वभावामध्ये महाराज किती सुंदर आहे हो माझा भगवान परमात्मा. एवढा सुंदर माझा भगवान परमात्मा. एवढा सुंदर सद्घण चितघण आनंद घन असणारा माझा भगवान परमात्मा. काय कार्य काय हो. स्वभावाबद्दल सांगणं झालं. कार्य काय माझ्या भगवान परमात्म्याचं काम काय केलं. विश्वोत्पत्त्यादिहितवी कार्य सांगितलं महाराज. विश्वाची उत्पत्ती केली या भगवान परमात्म्याने. काय करतो जो कोणी माझ्या भगवान परमात्म्याला शरण जाईल तापत्रय तीन ताप त्यांच्या जवळ त्यांच्या दर्शना मात्रानं महाराज तुमची निवृत्त होणार आहेत. कोणते ताप. आध्यात्मिक ताप, आदिभौतिक ताप आणि आदिदैविक ताप. या तीनही तापांची निवृत्ती भगवान परमात्म्याच्या यथार्थ दर्शनाने होणार आहे. दुसरं नमन केलं महाराज. कथेचे जे प्रवक्ते ज्यांनी कथेचा मूळ प्रसार ज्यांनी केला शुकदेवजींना नमन केलं. आणि त्यानंतर वेळेअभावी थेट कथा जाते ती नैमिषारण्यामध्ये. 88,000 ऋषी आपल्यासारखेच सत्संग करावा म्हणून महाराज एका ठिकाणी जमले. कुठं जावं ब्रह्माजीकडे आले. विनवणी केली ब्रह्मदेवांना. देवा ओ ब्रह्माजी आमची इच्छा आहे हो कुठंतरी मिळून आम्ही सत्संग करावा. देवाचा साक्षात्कार आम्हाला व्हावा. एखादी जागा सांगा ना आम्हाला. त्यावेळेस ब्रह्मदेवानी महाराज चक्र सोडलं. मनरूपी चक्र सोडलं महाराज आणि सांगितलं जा चक्र समोर जातंय. चक्राच्या मागं तुम्ही जा आणि ज्या ठिकाणी ही चक्र जाऊन थांबेल ना ती जागा मात्र तुमची सत्संगाची असेल. आणि ते चक्र निघालं महाराज वेगामध्ये. पाठीमागून 88,000 ऋषी आणि एका जागेवरती ते चक्र थांबलं. निमिषभर निमिष म्हटलं बरं का. नैमिषारण्य नाव का पडलं. निमिषभर थांबलो. त्यामुळं नैमिषारण्यामध्ये कथा गेली. 88,000 ऋषीत महाराज अगदी वयोवृद्ध तपोवृद्ध एवढं त्यांच्याकडे महाराज सामर्थ्य. अनेक शौनकादिक ऋषी आहेत. आधी म्हटले गावकरी मंडळी तुम्ही सर्वजण कल्याणकर आहात बरोबर ना. कल्याणमध्ये राहणारी
आमचे घुगे बाबा कल्याणकर, बरोबर ना, त्यांच्यासोबत तुम्ही सुद्धा आली. तसं सांगितलं शौनका अधिक त्यांच्याबरोबर 88,000 ऋषींचा समागम आहे महाराज. नेहमीच त्या ठिकाणी अरण्यामध्ये थांबले आणि वयाने अगदी महाराज लहान असणारे सुतजी त्यांना भेटले. आसनावरती बसवलं आणि पूजाविधी केली आणि प्रश्न विचारला महाराज. 88,000 ऋषी मुनी, सांगा महाराज, ज्ञान आणि वैराग्य कशाने वाढेल? नवी नवी तुमच्यासारखे साधू ज्ञान वैराग्य वाढवण्यासाठी काय करतात? कृपा करून आम्हाला सांगा, कारण एवढा काळ भयानक आलाय, कलियुग लागलेलं आहे आणि आम्हाला भगवत प्राप्तीचं साधन तुमच्याकडून जाणून घ्यायचंय. कृपया करून ते आम्हाला साधन सांगा. एवढे आनंदित झाले महाराज सुतजी. वयाने फार कमी आहेत पण आदर महाराज. एवढं ज्ञान, त्यांच्याकडे विशाल ज्ञान असणारी 88,000 ऋषींनी प्रश्न विचारला ना, ते गोपनीय ज्ञान आम्हाला तेवढं सांगा. अगदी गदगद झाले महाराज, आनंदाने हृदय फुलून आलं. प्रश्न विचारा होतो पण असे काहीतरी धार्मिक प्रश्न विचारले पाहिजे माणसाने. आपले प्रश्न परमार्थिक तर नसतातच. कसे आपले प्रश्न असतात? प्रपंचामधल्या गोष्टी असतात महाराज आपल्या. आणि विचारलं उद्धार कशाने होईल, तो साधन सांगा. त्यावेळी सांगितलं महाराज, खरंच कलियुग एवढं बिकट आलंय, एवढं बिकट आलंय. कलियुगाला उपमा दिली महाराज सुतजींनी. काल व्याल मुखग्रास त्रास निर्नाश हेतवे श्रीमद भागवतम शास्त्रम कलोकीरेण भाषित. ज्यानी ज्यानी जन्म घेतलाय ना, तो प्रत्येक जण काळ रूपी सर्पाच्या जबड्यामध्ये ग्रासला गेलाय आणि तो काळ घडी घडी वाट बघतोय तुमची. टाइम लावून बसलाय तो काळ. घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. किती महाराज आपल्याकडे काही सांगता येत नाही कधी आयुष्य संपेल. आणि अशा धावत्या काळामध्ये जर तुम्हाला भगवत साधन जर माहिती करून द्यायचं असेल तर एकच कलियुगामध्ये काय, श्रीमद भागवत महापुराण श्रवण करावं लागेल आणि त्याच्यामध्येच तुमची मुक्ती. महाराज आम्हाला सांगा, काय झालं असं कुठं ज्यांनी एखाद्याने कथा ऐकली आणि त्यांचं जीवन बदलून गेलं असं कुठं घडलंय का? हो, कथा सांगण्यात आली महाराज राजा परीक्षितांची. ज्यावेळेस राजा परीक्षितांना शाप दिला ना, त्यावेळेस अनेक ऋषीमुनी त्या ठिकाणी आलेत. इतकंच काय, 7 दिवसात त्यांना मुक्ती करून द्यायची म्हणून महाराज स्वर्गातील देवाधिक अमृताचा कलश घेऊन त्या ठिकाणी आले होते. ऐका बरं का, अमृताचा कलश घेऊन आले आणि शुकदेवजींना म्हणतायत, तुम्ही यांना कथा सांगताय पण यांना मरणाचा श्राप दिलाय आणि 7 दिवसात हे जाणार आहेत. त्यापेक्षा एक आयडिया करा, मी एक साधन तुम्हाला सांगतो. यांना मरावं असं वाटत जर नसेल ना, तर आम्ही अमृताचा कलश घेऊन या ठिकाणी आलोय. काय करा, हा अमृत त्यांना द्या आणि त्या मोबदल्यामध्ये त्यांची कथा आम्हाला द्या. त्यावेळेस शुकदेवजी हसले. लबाडांनो, अरे ठगियांनो, पागल समजला का तुम्ही आम्हाला? तुमची अमृत कुठं, आमची भागवत रूपी कथा कुठं? वसुधा काय तुमचं ते अमृत? काय कामाला येणार आमच्या? तुमचं अमृत नकोय आम्हाला. लबाड थरुलाने महाराज काढून दिलं. त्यावेळेस सर्वजण बघत होते, राजा परीक्षिती फक्त कथा ऐकतोय आणि 7 दिवसात महाराज मुक्तता भेटली. हो, ब्रह्मदेवाला ही गोष्ट कळली ना, त्यावेळेस ब्रह्माजी आले आणि ब्रह्माजीने बघितलं महाराज श्रीमद भागवत महापुराणांच्या अंतर्गत शापमुक्त असणारा राजा परीक्षिती उद्धरून जातो. असं कसं काय? सर्व पुराण एका ठिकाणी जमवली आणि मोजमापन केलं महाराज. आणि सर्व ग्रंथांमध्ये आमचं भागवताचं पारडं महाराज जास्त जाड भरलं बरं का. आणि सर्वांनी घोष केला, जय जय घोष केला. मेनी रे भगवत द्रुपम शास्त्रम भागवतम कलो
सर्वांनी महाराज जय घोष केला. अरे सर्व शास्त्रामध्ये जर सार जर काही असेल तर फक्त श्रीमद भागवत महापुराणे. ठीक आहे. आता काहींनी महाराज प्रश्न विचारला शौनकादिक ऋषींनी, महाराज भागवताची महती तर आम्हाला कळाली हो, पण 7 दिवसामध्ये भागवत का ऐकायचं? त्या मग महाराज कथा आहे. काय झालं होतं एकदा, नारदजी महाराज पूर्ण पृथ्वीचं भ्रमण करत करत तिकडे निघाले. फिरता 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 महाराज एकदा काय झालं, विशालापुरी म्हणजेच बद्रीनाथ धाम तिथे गेले आणि 4 ऋषी त्या ठिकाणी सत्संग करत होते, सनत, सनातन आणि सनंद आणि सनत कुमार. नारदजींचा महाराज पडलेला चेहरा बघितला आणि प्रश्न विचारला हो साधूंनी त्या, कथम ब्रह्मणदीनम कह कुतश्चिंता तुरो भवान त्वरितम गम्यति कुत्र कुतश्चा गमनम तव. नारदजी तुमचा चेहरा का पडला एवढा? तुमचं कुठलं धन हरवलंय का? आपला पडतो ना महाराज चेहरा. कधी थोडासा पैसा वित्त जीवनामध्ये कमी झालं की लगेच आपण खचून जातो, नाराज होतो. पण नका हा, कधीच नाराज होऊ नका. सर्व त्या भगवान परमात्म्यावरती सोपून टाका. अहो त्याला काळजी ना. आमचे साधू संत म्हणतात, नाही आम्हा चिंता वस्त्रा या पोटाची, माऊली आमुची पांडुरंग. आम्हाला खायची चिंता नाही, आम्हाला कपड्याची चिंता नाही, सर्व काळजी आमच्या पांडुरंगाला. त्यावेळेस 4ही साधूंनी विचारलं, नारदजी काय झालं, तुमचा चेहरा का पडला एवढा? तुमचं कुठलं धन हरवलंय का? आमच्या वृंदावनच्या संतांचं एकच धन आहे, कोणतं? राधा. आमचं जे काही धन सांगतात ना, फक्त राधा आणि राधा आमचं धन आहे. कुठलं धन हरवलंय तुमचं? त्यावेळेस नारदजीने सांगितलं, काय झालं म्हणे, माझ्या चेहरा पडण्याचं कारण एक आहे. मी पूर्ण पृथ्वीचं भ्रमण केलं, त्यामध्ये हरिक्षेत्रम, कुरुक्षेत्रम, श्रीरंगम, सेतुबंधनम येव मादेषु तीर्थेषु भ्रममाण इदस्ततः. मी हरिक्षेत्रामध्ये गेलो, कुरुक्षेत्रामध्ये गेलो, अनेक तीर्थक्षेत्र मी भ्रमण केले, पण माझ्या मनाला कुठे शांतता लाभली नाही. त्यानंतर मी वृंदावनामध्ये गेलो. वृंदावनामध्ये ज्या ठिकाणी भक्ती नृत्य करते, पण त्या ठिकाणी एक मला आश्चर्य दिसलं. एक तरुण स्त्री होती, तरुण स्त्री, तिच्या मांडीवरती 2 वृद्ध बालक पडली होती. तिचं कारण मी तिला विचारलं, तिने तिचा पूर्ण इतिहास सांगितला. ती तर महाराज तिने सांगितलं, मी वृंदावनामध्ये आल्याच्या नंतर तरुण झाले, पण माझे जे काही मुलं आहेत ना, ते वृद्धच्या वृद्ध राहिले. काय करायचं? तिला थोडीशी मदत म्हणून मी अनेक यज्ञ केले, हवन केले, पूजापाठ केले, पण त्यांना काही नवतरुण्य काही प्राप्त झालं नाही. काय करावं? आकाशवाणी झाली आणि आकाशवाणीने सांगितलं, तुम्हाला सत्कर्म करावं लागेल. मग ते सत्कर्म कोणतं, सत्कर्म कोणतं? म्हणून मी तुमच्याजवळ आत तिकडे फिरत फिरत तुमच्याकडे आलो. सांगा ना साधू, सांगा मला, त्या भक्तीचा मला उद्धार करायचे, ते सत्कर्म कोणतं सांगा. आणि सांगितलं, आकाशवाणीने तुम्हाला जे सत्कर्म सांगितलंय ना, ते दुसरं तिसरं काही नसून श्रीमद भागवत महापुराणे. आणि त्या ठिकाणी महाराज कथेचं आयोजन केलं बरं का. या ठिकाणी जसं आपण कथेचं आयोजन केलंय ना, अगदी अशा भव्य दिव्य नियोजनामध्ये कथेचं त्या ठिकाणी आयोजन झालं. सुसज्ज असा ज्ञानमंडप असावा कथेमध्ये. कथा प्रवक्त्यांना बसण्यासाठी सुंदर असं स्टेज असावं, केळीचे खांब बांधण्यासाठी असावेत. कथेचं नियोजन झालं आणि विशेष सांगितलं, महाराज निमंत्रण पाठवावीत, पत्रिका छापाव्यात. निमंत्रण पाठवली गेली नारदजीने आणि भक्तीला आमंत्रण दिलं. तुझ्या पोरांचा उद्धार करण्यासाठी सनत कुमार त्या ठिकाणी कथा सांगतायत, कृपया कथेमध्ये येऊन जा. आणि महाराज सर्वांनी जयघोष केला. जय शब्द नमः शब्द, सर्वजण जय जय जयकार करत होते. आणि कथेला प्रारंभ झाल्याबरोबर अलौकिक एक वारा सुटला आणि ती भक्ती माता नृत्य करत कथेमध्ये आली. महाराज सर्वांचं लक्ष त्या स्त्रीकडे गेलं. अरे कोण असावी ही नाचत नाचत कथेमध्ये
त्यांच्या आणि प्रश्नच विचारला हो तिने, महाराज माझं स्थान कुठे आहे? आता तुम्ही सांगा, या ठिकाणी आपण कथेसाठी बसलात, एखादी मधामध्ये यावं आणि मला एखाद्याने जर प्रश्न विचारला माझं स्थान कुठे, माझं जाऊ द्या हो, पण तुम्ही खाली बसलेले काय म्हणसाल, काही बावळट हा माणूस आहे, स्थान विचारते ते सुद्धा प्रवक्त्यांना. तसं महाराज तिनं स्थान विचारलं आणि सनत कुमारांनी सांगितलं, निरंतरम भक्त, तू काय कर भक्ती, वैष्णव मानस आम्ही, निरंतर जे काही भक्त बसलेत ना समोर त्यांच्या हृदयामध्ये जाऊन बस. आणि त्या ठिकाणी महाराज भक्ती मातीचा आणि तिच्या दोन्ही पुत्रांचा उद्धार झाला. त्यानंतर नारदजींनी प्रश्न केला महाराज सनत कुमारांना, महाराज का हो फक्त भक्तीचा आणि तिच्या मुलाचाच या कथेने उद्धार होऊ शकतो का? का असं अजून कुठं घडलंय? श्रीमद भागवताची कथा ऐकल्याच्या नंतर ज्यांचं कल्याण झाले त्यावेळेस महाराज सनत कुमार म्हटले, काय करतो तुम्हाला मी एक इतिहासच सांगून टाकतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. कोणाकोणाचा उद्धार होतो सांगितलं महाराज सनत कुमारांनी. ये मानवा पाप कृतस्तु सर्वदा सदा दुराचाररता विमर्गगाः क्रोधाग्नि दग्धा कुटिलाश्च कामिनः सप्ताह यज्ञेन करो पुनन्ति ते. जे लोक सतत पाप करत राहतात, सदा दुराचार करतात, स्त्री संग करतात, नेहमी व्यसनामध्ये डुबलेली असतात, अशा पाप्यातल्या पाप्यांचा सुद्धा उद्धार एक कथा श्रवण मात्र होत असतो का हो? असं कधी घडलंय? आहे ना, प्रमाणे इतिहास साक्षीदार आहे. पूर्वी एक घडलेली कथा तुम्हाला मी सांगतो. अत्र ते कीर्तयिष्यामि इतिहासं पुरातनम. इतिहास साक्षीदार याला. काय झालं? पूर्वीचा इतिहास आहे. उत्तम नावाचं नगर होतं. त्या नगरामध्ये आत्मदेव नावाचा ब्राह्मण राहत होता. कोण? आत्मदेव नावाचा ब्राह्मण. एवढा कर्मकांडी, एवढा तपोनिधी, एवढा ज्ञानवृद्ध असणार तो आत्मदेव नावाचा ब्राह्मण. कुठल्याच गोष्टीची कमतरता त्याच्या जीवनामध्ये नव्हती. सगळ्या गोष्टी उपयोग घेण्यासाठी होत्या महाराज. पण एक जीवनामध्ये एक दुःख त्याच्या होतं. काय? पुत्र संतती नव्हती. रोज पूजेमध्ये विल्लीन असायचा, तल्लीन असायचा हा आत्मदेव नावाचा ब्राह्मण. देवाला जाणणारा होता, ज्ञान त्याच्याकडे होतं, पण लोकांची टोमणी ऐकून 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 तो फार खचून गेला होता. दुःख कोणाच्या जीवनात नाही हो, प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःख आहे महाराज. स्वतःच्या जीवनामध्ये महाराज एवढं दुःख आहे, पण लोक महाराज सुखाने सुद्धा जगू देत नाहीत. आज सर्वांच्या महाराज जीवनामध्ये दुःख आहे, पण सर्वात जास्त त्रास कोणाकडून होतो माहिती का आपल्याला? दुनिया में सबसे बड़ा रोग क्या कहेंगे लोग. जगामध्ये सर्वात मोठा रोग आहे महाराज. कशाचा? लोक काय म्हणतील, लोक काय म्हणतील. ऐका आता, सर्वांना महाराज कथेमध्ये आजपासून नाचायचंय. कथेमध्ये आता बऱ्याच जणांना वाटेल आपण उठून नाचावं, नृत्य करावं, पण काहींच्या मनामध्ये थोडासा संकोच निर्माण होईल. काय? लोक काय म्हणतील, बरोबर ना? अरे लोक काय म्हणतील याच्याकडे लक्षच देऊ नका. लोक महाराज चांगल्यालाही जगू देत नाहीत आणि वाईटांना सुद्धा जगू देत नाहीत. लोक पायी सुद्धा चालू देत नाहीत आणि घोड्यावरती सुद्धा बसू देत नाहीत. लोकांचा अजिबात विचार करायचा नाही. लोकांच्या टोमण्यामुळे महाराज एवढा खचून गेला होता आत्मदेव नावाचा ब्राह्मण. काय करावं, काय करावं, लोक सारखे टोमणे मारायचे हो. एवढा एका दिवशी वैतागला. वैतागून महाराज जंगलामध्ये गेला आणि बस विचार केला, आज नको, जीवनच नको. हे काय करायची? एवढी मोठी संपत्ती, एवढं ज्ञान कशाला पाहिजे? ठेवायचेच नाही हा देह. आज जंगलामध्ये गेलेत महाराज आत्मदेव नावाचे ब्राह्मण आणि पहिले विचार केला, चला संपवायचे स्वतःला मान्य, पण आता जेवढं काही दुःख अंतःकरणामध्ये भरले ना, त्या दुःखाला एकदा बाहेर काढू. आणि दुःख व्यक्त करण्याचं साधन म्हणजे एकच महाराज, रुदणं, रडणं. महाराज रडायला लागला, टाहो फोडू फोडू रडायला लागला महाराज जंगलामध्ये. काय पाप केलं मी माझ्या
नशिबाला एवढा मोठा दोष माझ्या नशिबामध्ये, एवढं दुःख माझ्या पदरामध्ये पडलं. एवढा रडला. पण महाराज जंगलामध्ये त्या रस्त्याने एक साधू महात्मे जात होते. हो, जात असताना साधूंच्या महाराज कानावरती तो रडण्याचा आवाज गेला. माय बापांनो, निर्वाणीची हाक कोणी, निर्वाणीची हाक कोणी, कोण दाखविले वाट रे, दत्ता धावे रे, दत्ता धावे रे, दत्ता धावे रे. निर्वाणीची हाक कोणी, निर्वाणीची हाक कोणी, कोण दाखविले वाट रे, दत्ता धावे रे, दत्ता धावे रे, दत्ता धावे रे, दत्ता दिगंबराया स्वामी मला भेट द्या, दत्ता दिगंबराया स्वामी मला भेट द्या. निर्वाणीची हाक कोणी, कोण दाखविले वाट रे, दत्ता धावे 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 रे. टाहो फुडला मायबापांनी. ते साधू जवळ आले आणि कारण विचारलं. सांगा ना ओ विप्र, ओ ब्राह्मण देवता, काय झाले तुम्हाला एवढं रडायला? कोणतं दुःख तुमच्या जीवनामध्ये आहे? सांगा मला कृपा करून. आणि साधू जवळ आल्याच्या नंतर महाराज अजूनच अंतकरण भरून आलं. दुःख कुणापुढे मांडावं? हो? अजिबात लोकांसमोर आपलं गाढानं महाराज मांडत जाऊ नका. लोक महाराज रडून ऐकतात आणि हसून दुसरीकडे तुमचं प्रसाधन करतात. अजिबात लोकांजवळ आपलं गाढानं भाकड कथा मांडायचीच नाही. सांगायचे ना माझ्या दत्तप्रभूला सांगा काय गाढानं सांगायचंय ते. नका हो, अजिबात लोकांजवळ व्यक्त होत जाऊ नका. अजून अंतकरण भरून आलं महाराज या आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाचं. आणि कारण सांगितलं. काय सांगू तुम्हाला साधू माझं कारण रडण्याचं? सगळं जिंदगीमध्ये माझ्या सर्व सुख सुविधा माझ्या जीवनामध्ये, पण एकच दुःख माझ्या जीवनामध्ये ग्रासले आणि ते म्हणजे संतती माझ्या जीवनामध्ये नाही. हो, काय करू? खाण्यासाठी भरपूर आहे पण खाणारं कोणी नाही. मला संतती हवी. त्यावेळेस महाराज ते साधू हसले. तुझ्याकडे बघितलं तर चांगला ब्राह्मण दिसतोयस, वेदपाठी दिसतोयस, आणि काय या मायाजाळामध्ये फसलायस रे? कशाला पाहिजे संतती? ज्यांना आहे त्यांना जाऊन विचारला काय दुःख आहे त्यांच्या जीवनामध्ये. आज संतती महाराज सुखाने जगू देत नाही, नाही जगू देत महाराज संतती. नको पडू संततीच्या भानगडीमध्ये. मस्त साधू आहेस, गळ्यामध्ये जाणवय तुझ्या, आणि ब्राह्मण आहेत. तुला काय सांगायचं? भगवंताला प्राप्त करून घे, नको जास्त चिंता करू, नको हिच्या मायाजाळामध्ये पडू. सांगितलं महाराज मी सुद्धा महाराज येऊ, अजिबात मला हे प्रवचन देऊ नका. तुमच्या जण जर होत असेल ना तर मला आशीर्वाद द्या, नाहीतर भाकड कथा माझ्या जवळ लावू नका. मी आत्ता मरणार आहे. त्यांनी परत समजावून सांगितलं, अरे बाळा जीवन काय परत आहे. आत्महत्या अजिबात कधीच करू नकोस. कितीही जीवनामध्ये संकट येऊ द्या मायबापांनो, पण आत्महत्येचा निर्णय कधीच हाताने करू नका. अरे एवढा सुंदर नरदेह भगवान परमात्म्याने कशासाठी दिलाय? कशासाठी दिलाय? या संसारामध्ये फसण्यासाठी? मुळीच नाही. अरे त्याच्या सोसो रूपाला जाणून घेण्यासाठी महाराज नरदेह दिलाय आपल्याला. पण याच्यामध्ये आपण गुरफटलोय, हरवून गेलोय महाराज संसारामध्ये. सांगितलं नको, मस्त भजन कर, दे संसार सोडून चल माझ्या बरोबर. सांगितलं महाराज तुम्ही जाताय का आत्ताच्या आत्ता फाशी लावून घेऊ. मी या जन्मामध्ये मरणार होतो आणि कशाचं तुमचं साधू पण हो.
उलट फिरला महाराज. साधूला लक्षात आलं उपदेशाला पचणार नाही. थांब म्हटले, आत्महत्या करू नकोस. तुझी लल्हाट पत्रिका मला एकदा वाचू दे. आणि त्या साधूने महाराज लल्हाट पत्रिका वाचली. असं म्हणतात 5वीच्या दिवशी बाळाच्या सटवी माता येत असते, सटवी माता, आणि ती आपली लल्हाट पत्रिका आपलं भविष्य लिहित असते. आणि त्या साधूनं महाराज लल्हाट पत्रिका वाचली. शृणु विप्रमया त्यद्यम प्रारब्धम तू विलोकितम सप्त जन्मावधी तव पुत्रो नैवच नैवच. काय वेड्या, अरे एका जन्मामध्ये संपवायला बसला स्वतःला. तुझी लल्हाट पत्रिका मी वाचली, अजून 7 जन्म तुला पुत्र संततीचा योग तुझ्या नशिबामध्ये नाही. हे ऐकल्याच्या नंतर तर महाराज मोठ्याने आवाज काढला, आरडा ओरडा करायला लागला, छाती बडव बडव रडायला लागला. महाराज, अहो एका जन्मामध्ये मी स्वतःला संपवून टाकत होतो. 7 पट दुःख तुम्ही माझं वाढवलंय. आता मी फाशी घेणार आणि माझ्या ब्रह्महतीचं पातक मात्र तुम्हाला लागणार. आणि ते ब्रह्महतीचं पातक तुम्ही भोगण्यासाठी तयार राहा. महाराज म्हटले, बाळा अरे असं अजिबात करू नकोस. मला वाटलं चांगला ब्राह्मण आहेस, तुला समजून सांगावं, तुला उपदेश द्यावा, तू माझ्यावर उलटा फिरलास. अजिबात हे करू नकोस. पिशवीतून एक फळ काढलं, फळ दिलं महाराज. सांगितलं जा तुझ्या पत्नीला खायला दे. घरी आले महाराज आनंदामध्ये. आत्मदेव नावाचे ब्राह्मण, अगं धुंदुली ऐकतेस का, साधू महात्म्याने आपल्याला प्रसाद दिलाय. आपल्या दारामध्ये फळांची झाडं आहेत, पण त्या झाडाला फळ लागत नाही ग. गोठ्यामध्ये गाय, त्या गाईला वासरू होत नाही का, आपल्यामुळं आपण वांज येत ना म्हणून. पण आज प्रसाद साधू महात्म्याने आपल्याला दिलाय, ग्रहण कर. ठीक आहे स्वामी, चालेल, काय हरकत नाही, असं बोलली महाराज. आणि ब्राह्मण भोळे होते हो, निघून गेले. तितक्यात महाराजीनं फळ उघडून बघितलं. शेजारी आली बरं का, जी चुलत बहीण आली आणि फळ खायला जाणार. ती म्हणते, बाई काय करतेस हे सगळं तू? काही नाही म्हणे, आमच्या बुवाने आज फळ आणले कुठून तरी. सांगितलं साधू महात्म्यांचा आशीर्वाद आहे. ती म्हणे, अगं तुझं डोकं ध्यानावर आहे की नाही? असं कुठं साधूंच्या आशीर्वादामुळे कुठं मुलंबाळ होत असतात का? तुकोबारांचं प्रमाण आहे महाराज, 986 करसी तरी का करणी लागावी पती. अजिबात फळ अजिबात भक्षण करू नकोस. अशा 986 कुठं मुलं होत असतील तर नवरा करायची गरजच नव्हती. काय करू म्हणे, मग एवढं वय आमचं, वर्ष आमच्या लग्नाला झालीत. एक काम कर म्हणे, तू काय कर, मी गर्भवती आहे, नुकतीच मला 2 महिने गेलेत. तुम्हाला मोबदल्यामध्ये जेवढं काही तुझ्याकडून वित्त मिळेल तेवढं मला देऊन टाक, आणि माझं मूल झालं मी तुला देईल. मी सांगेन मेलं आणि तू सांग झालं. दोघींचं महाराज पक्क प्लॅन ठरला. आणि इकडं महाराज गर्भवती असण्याची नाटकं करायला सुरुवात केली. नी चिंध्या बांधून पोटाला नाटकं करत होती बरं का. आता महाराज तो योग आला, पण तो जे काही फळ होतं ना, ते फळ टाकलं होतं तिने गाईला. हिला मुलगा झाला, याने घरी मुलगा आणला महाराज. नामकरण मी जन्म दिलाय माझ्या मुलाला, नामकरण माझ्या नावाने मी ठेवीन. हिचं नाव धुंदुली आणि मुलाचं नाव ठेवलं महाराज धुंदुकारी. त्या गाईला सुद्धा महाराज मुलगा झाला. मुलगा एवढा महाराज दिव्य होता सांगायचं तुम्हाला. म्हणजे गायीपासून जन्मल्यामुळे फक्त गायीसारखे कान होते आणि पूर्ण सर्वांग ही मानवाचं होतं महाराज. समोर चालून 2 जण मोठे होत होते. मोठे होत असताना आईच्या लाडाने महाराज हा धुंदुकारी वायाला गेला. या ठिकाणी मला तुम्हाला हात जोडून विनंती असेल बघा तुमच्याकडे, लाड करा तुम्ही पोरांची, करू नका असं म्हणणार नाही मी. सर्वांना महाराज 1-1, 2-2च लेकर आहेत. लाड केली पाहिजे महाराज, पण लेकर वायाला सुद्धा गेले नाही पाहिजे त्या लाडाने, हे मात्र लक्षात ठेवा बरं का. एवढे लाड करायला लागले महाराज, लालने पालने दुःखम, एवढा लाड केला, एवढे लाड केले तिने. डोक्यावरती चढला हा धुंदुकारी आणि हा गोकर्ण.
समोर चालून गोकर्णो पंडितो ज्ञानी धुंदुकारी महाखल. समोर चालून महाराज गोकर्ण महान पंडित बनला आणि हा धुंदुकारी महाराज खळ चपटी लोकांच्या चोऱ्या करायला लागला, पाप कृत्य करायला लागला. हा धुंदुकारी एवढी पाप करायचा एके दिवशी मोठा झालीत महाराज दोघं सुद्धा. चोऱ्या करत होता महाराज हळूहळू. वडिलांच्या लक्षात आला, रे काय चाललंय घरामध्ये हे, आपण ब्राह्मण आहे. जो भगवंताला जाणतो त्यालाच तर ब्राह्मण म्हणतात ना, आणि आपल्या कुळाला आपल्या धर्माला हे शोभत नाही. समजून सांगायला गेले महाराज आत्मदेव नावाचे ब्राह्मण मुलाला. उलट बोलला, नाही ते शिवीगाळ केली महाराज वडिलांना. मन दुखावलं गेलं महाराज वडिलांचं. विचार केला, अरे काही दिवसापूर्वी मी रडत होतो, स्वतःला संपवून टाकण्याचा प्रयत्न करत होतो. का? संततीसाठी, फक्त आणि फक्त संततीसाठी. आणि आज काय चाललंय, संतती माझ्या जवळ आली पण कसली निघाली. दोन्हीकडे सुद्धा महाराज दुःख आहे. घराचा त्याग केला आणि महाराज बाहेर निघाले. अतिशय दुःखामध्ये बुडाले तो. आज मन सर्व तुटून गेले महाराज पोरांच्या बोलण्यामुळं. रस्त्यामध्येच महाराज गोकर्णजी भेटली. विचारलं, बाबा कुठं निघालात तुम्ही? गोकर्णा, अरे स्वतःला संपवून टाकत होतो रे मी. मला जीवन ठेवायचं नव्हतं. पोरग नाही अट्टहास करतो देवाकडे, रोज देवा याला मागत होतो. आणि आज बघ ना, थोडं लाडाने त्याला मी वाढवलं, त्याचे एवढे लाड पुरवले, आणि आज वाईट मार्गाला कुसंगतीला गेलाय हा. आणि मला आज नाही ते बोललाय गोकर्णा, बस मला घरामध्ये राहायचं नाही. गोकर्णजींनी महाराज उपदेश केला आपल्या वडिलांना, ज्याला की महाराज गोकर्ण गीता म्हणतात. बाबा बिनधास्त जा. पहिली गोष्ट म्हणजे देहावरती विजय मिळवा. ज्या ठिकाणी जासाल ना, बिनधास्त जा, देहावरती विजय मिळवा. देहेस्ति मांस रुधिरे विमतिं त्यजत्वं जाया सुतादिषु सदा ममतां विमुञ्च पश्चानिशं जगदितं क्षणभंगनिष्ठं वैराग्य राग रसिको भवभक्तिनिष्ठः. देहाला स्वस्वरूपाचं ज्ञान करून घ्या बाबा. या देहाची आसक्ती अजिबात ठेवू नका. रक्त माणसापासून हे शरीर बनले, आणि संतांच्या संगतीमध्ये जेव्हा जासाल ना बाबा, कुठलीच लालसा ठेवू नका. आणि वडील निघून गेलेत महाराज. वडील निघून गेल्याच्या नंतर फक्त आता घरामध्ये दोन आपत्ती आहेत. हा कुसंग करतोय, वाईट संग करतोय धुंदुकारी. गोकर्णजीला सुद्धा महाराज एके दिवशी नाही ते बोलला, आमच्या जीवावरती आमच्या घरामध्ये खातोस, चल्ली घराच्या बाहेर, कुठलंच काम करत नाही, फक्त भजन आणि भजन करतोस. काढून दिलं महाराज गोकर्णजीला. शेवटी साधू होते, इकडे तिकडे कुठंच फिरले नाहीत महाराज. तीर्थयात्रेला निघून गेले गोकर्णजी. आता जिनी महाराज डोक्यावरती चढवला होता हा लाल, त्याची सख्खी आई कोण? धुंदुली. आता हिचा नंबर आला. एवढा त्रास द्यायला लागला. मदिरापण करायचा, मांसाहार करायचा, चोरी टाकायचा, मला डाकी टाकायचा. हा आज बऱ्याच दिवसानंतर महाराज त्याला डाका काही टाकायला भेटला नाही. मदिरा प्राशन करून आला आणि धुंदुलीला म्हणतो, चल दे, धन कुठं ठेवले माझ्याकडे, लवकर दे. धुंदुलीनं हात जोडले, अरे माझ्याकडे कसलं धन, तुझे वडील निघून गेले तुझ्या त्रासामुळं. काय त्रास द्यायला लागला तो आम्हाला. आईला मारलं महाराज, लाता हाणल्या, आणि तिला सुद्धा पश्चाताप झाला. एका विहिरीमध्ये जाऊन महाराज रात्रीच्या दिशेने ती गेली आणि स्वतःला संपून टाकलं. आता घरामध्ये महाराज एकटाच राहिलाय, फक्त एकटा आणि एकटा. आत घरामध्ये महाराज त्याला धाक नावाचा आधार नाही कुणाचा, कुणी बोलणार नाही त्याच्या घरामध्ये. एकटा घरामध्ये एकटा. आता मनासारखं वागायचं. राजा झालो म्हणे मी, सर्व गेले, सर्व रस्ते माझ्यासाठी रिकामे झाले. मदिरा प्राशन करायचा, मांसाहार करायचा. 5 वेश्या घरी आणल्या हो मायबापांनी. 5 वेश्या घरी आणल्या, त्यांच्या बरोबर राहायला लागला, विहार करायला लागला हा धुंदुकारी. त्याची बुद्धी एवढी भ्रष्ट झाली. आणि एके दिवशी आता एकटा नाही महाराज खाणारा, घरामध्ये 6 जण आहेत. त्या वेश्येला पकडून, वेश्या काय काम करणार का, याच्या जीवावरती जगणार त्या. 5
वेश्याला घरी आणले. आता काय करायचं यांचं महाराज उदरभरण करण्यासाठी एका राज्याच्या राजवाड्यामध्ये मला डाका टाकला आणि भला मोठा खजिना घरी घेऊन आला महाराज. आणि वेश्याला सांगितलं बघा आईश करा महिनाभर, टेन्शन नाही आपल्याला. त्या वेश्येने महाराज प्लॅन केला, रात्री त्याला मदिरा पाजली. अगं हा चोर आहे, हा दरोडेखोर आहे, हा एक प्रकारचा गुंड आहे, डाकू आहे. आणि हा रोज असा चोऱ्या करून आणत आपल्याला खाऊ घालत राहिला. आणि एके दिवशी मात्र चोर पकडला जाणार. कितीही मांजरीनं चोरून दूध पिऊ द्या, एक दिवस चोरी पकडते महाराज. तुम्ही आम्ही सोडा हो. साक्षात भगवान कन्हैयाची महाराज बासुरी त्या ठिकाणी चोरी करताना विसरून राहिली होती. आपण सामान्य माणसं आहेत, अजिबात चोरीच्या मनामध्ये सुद्धा विचार आणू नका. एक दिवस एकदा करा, दोनदा करा, तिसऱ्या वेळेस मात्र तुम्ही पकडल्या जाणार म्हणजे जाणारच. त्यांनी विचार केला याच्या बरोबर आपल्याला सुद्धा तुरुंगामध्ये जावं लागेल, कैदीचं जीवन आपल्याला जगावं लागेल. काय केलं पाहिजे, यालाच मारून टाकू ना, रस्ताच मोकळा होईल, पूर्ण धन आपल्याकडे येईल, प्रश्नच राहणार नाही. आणि रात्रीच्या टायमाला महाराज 12 वाजता मदिरा प्राशन केलेला हा बेधुंद होऊन पडलेला धुंदुकारी या वेश्येने महाराज जाळ केला. आणि जे काही कोळसे होतं ना अंगार अंगार, हात पाय बांधले खाटीला त्याची. आणि तो महाराज रक्तरंजित झालेला तो अंगार असतो ना मुखामध्ये टाकला. चिन्ह विचिन्न करून महाराज तडपून 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 त्या ठिकाणी मारून टाकला धुंदुकारी. आणि घरामध्ये खड्डा केला, त्या खड्ड्यामध्ये त्याला पुरलं महाराज. आणि निघून गेल्या वेश्या सर्व धन घेऊन. सांगू मायबाप तुम्हाला, घरामध्ये जर तुमची सौभाग्यवती जर असेल ना, मायबाप जर असतील ना, अजिबात त्यांना धोका देऊ नका हो. किती जर तुमच्यावरती प्रेम करत असतील महाराज, पण ते दिखाव्याचं खोटं प्रेम असेल बरं का. एक वेश्या कधीच महाराज कुणाशी होऊ शकत नाही. तिला फक्त धन आणि वित्ताची गरज असते महाराज. ते कधीच कोणाचं मन जिंकू शकत नाही, कधीच तिचं सर्वस्व तुम्हाला देऊ शकत नाही. ती कधीतरी विचार करा. घरामध्ये खड्डा पुरून टाकला. त्या ठिकाणी गोकर्णजी गेलेत महाराज तीर्थयात्रेला. तर काय करायचं, तीर्थयात्रेहून ज्यावेळेस घरी आले महाराज, असं म्हणतात गरुड पुराण सांगतो, प्रेतावरती जर महाराज तुझी अंत्यसंस्कार जर नाही झाले तर तो गतप्राण झालेला माणूस महाराज पिशाच्ची योनीला जातो. कशाला, पिशाच्ची योनी प्राप्त होती त्याला. गोकर्णजी घरी आलेत महाराज तीर्थयात्रा करून. आणि आपलं ते घर, घरामध्ये कुणी नाही, आई नाही, बाबा नाही, ओसाड पडलेलं. आणि बातमी सुद्धा कळली होती महाराज धुंदुकारी मरण पावलाय. रात्रीच्या टायमाला महाराज संध्या केली, संध्याकाळची, आणि झोपण्याचा आपला प्रयास केला. विचित्र विचित्र आवाज येत आहे, घोड्यांचा आवाज येतोय, विचित्र विचित्र आवाज त्या ठिकाणी निघताय, भूतांचा आवाज येतोय. त्यावेळेस गोकर्णजी म्हणतात अरे असा काही चोरासारखा मागा पुढे फिरतोय सी माझ्या समोर. त्यावेळेस महाराज समोर आला आणि सांगितलं दादा अहम भ्राता त्वदुय योस्मिन धुंदुकारिती नामत स्वकीये नैव दोषेन नाशितम ब्रह्मत्व मया. दादा अरे मी तुझाच भाऊ आहे धुंदुकारी, पण माझ्या स्वतःच्या दोषानं मला या ठिकाणी मी प्रीत योनीला प्राप्त झालो रे. आणि फार यातना होत आहेत रे दादा, मला मुक्त कर, मला काहीतरी याच्यातून मार्ग दाखव. तुम्ही ज्या वेळेस गेला होतात ना घर सोडून, त्यावेळेस मी वेश्या आणल्या आणि त्यांनी माझ्याबरोबर असा छळ केला. आता मी भूत पिशाच झालोय, मला काही करून या ठिकाणी बाहेर काढ. त्यावेळेस महाराज गोकर्णजीनी सूर्यनारायणाचं महाराज स्तवन केलं. आणि भगवंत सूर्यनारायणाने महाराज उपाय सांगितला काय करावं लागेल. या पिशाच्याला जर मुक्त करायचं असेल तर श्रीमद भागवतेचं योजन करावं लागेल, कथा करावी लागेल. आणि महाराज आयोजन केलं गोकर्णजीनी, कथेचं आयोजन केलं. अनेक महाराज ऋषी मुनी त्या ठिकाणी कथा श्रवण करण्यासाठी आले. मंगलमय त्या ठिकाणी वातावरण आहे. आणि हा पिशाच असणारा, पिशाच्या योनीला गेलेला हा धुंदुकारी त्या ठिकाणी आला महाराज. पण त्याला एका जागेवर बसताच येत नव्हतं. का, कारण प्रेत योनीला गेला ना.
बांबू आणला बघा, वेळू आणला. बांबू त्या ठिकाणी आणला आणि त्या बांबू मध्ये त्याला सांगितलं धरून बस, पकडून बस बांबूला. आणि पहिल्या दिवसाची गाठ कथा संपली. थाट दिवशी आवाज झाला, फट दिवशी मारत त्या वेळूची गाठ फुटली. दुसऱ्या दिवशीची कथा झाली, परत तसा आवाज झाला मारत, फाट दिवशी दुसरी गाठ फुटली. 2 नाही 3 नाही 7 गाठी फुटल्या. आणि महाराज त्या ठिकाणी दिव्य रूप त्या महाराज धुंदुकरीचं प्रगट झालं आणि साक्षात भगवान परमात्माची पार्षद आली आणि त्याला घेऊन गेली. त्यावेळी ज्या ठिकाणी महाराज कथा श्रवण करण्यासाठी जे काही लोक होते ना, त्यांनी गोकर्णजीला विचारलं, महाराज कथा आम्ही सुद्धा ऐकली, पण आम्हाला का नाही मुक्ती भेटली त्याच्यासारखी, आम्हाला का नाही विमान नेण्यासाठी आलो. त्यावेळेस गोकर्णजी म्हटली, त्यानं अन्न पाण्याचा त्याग करून कथा ऐकली. कशी? अन्न पाण्याचा त्याग केला आणि कथा ऐकली, म्हणून त्याला लवकर मुक्ती भेटली. आणि परत महाराज गोकर्णजीने काय केलं, आयोजन केलं कथेचं. एवढं भव्य दिव्य आयोजन केलं. त्या ठिकाणी महाराज प्रल्हादजी आले, उद्धवजी आले. त्या ठिकाणी महाराज मृदंगावरती थाप मारण्यासाठी, या ठिकाणी आमचे पवन दादा जसे तबला वाजवतायत, मृदंगावर वाजवण्यासाठी महाराज इंद्रोवादी मृदंग नर्त मध्ये त्रिकमे तत्र अनेक महाराज नृत्य करण्यासाठी त्या ठिकाणी नृत्तिका आल्या, गायण्यासाठी गंधर्व आले. आणि त्या ठिकाणी महाराजांचा माहोल होता. अनेक श्रोतावृंद त्या ठिकाणी आहेत आणि कथेचं आयोजन झालं. महाराज सुमधूर त्या ठिकाणी कथा चालू होती आणि कथा श्रवण करताना शेवटच्या दिवशी सर्वांना मुक्ती भेटली. त्यानंतर महाराज शौनकादिक ऋषींनी सप्ताहविधी सांगितला, कशी करायचा सप्ताहविधी. जे काही कथेचे यजमान आहेत बघा, आता आपल्या तर इकडे काही फिक्स नाहीये कोणी यजमान, नाही ना, काही हरकत नाही, फक्त जोडीने आरती करत जा बरं का. असं सांगितलं कथेमध्ये उपवास धरला पाहिजे. तर काही जण म्हणतात आम्हाला बीपीच्या शुगरच्या गोळ्या आहेत नाही, आम्हाला उपवास धरणं कसं काही शक्य. नका धरू, 1 टाइमचा तरी धरा. तरी सुद्धा शक्य नसेल, खाऊन तरी कथेला येत जा. 2 टाइम खा पण कथेला या बरं का. आसन सांगितलं महाराज, एकच आसन असावं माणसाचं, पद्मासन, सोपं आपलं आसन. एका आसनामध्ये माणसाने बसावं. पण आपलं एक आसन होतं का, आपल्या पायाला मुंग्या येतात, वात येतो, काही हरकत नाही, पाय लांबून कथा आहे का. तर काही जण म्हणतील आम्हाला ती सुद्धा जमत नाही, मग चूल घाला पायाची. चूल कळते का, अजिबात चूल घालायची नाही महाराज. दरिद्र आसन येते. इंद्र त्या आसनावरती बसत होता म्हणून त्याच्यावरती दरिद्री आली होती. अजिबात त्या आसनामध्ये कुणी बसायचं नाही. किती आसन होऊ द्या, फक्त कथा आहे का बरं का. आणि कथेचा आजचा द्वितीय दिवस. काल ज्यांनी त्या ठिकाणी देह ठेवला, कथेमध्ये त्यांचं फार योगदान असायचं. कार्यकर्ते होते ते. एवढी वर्ष झाली आपल्या सप्ताहाला. आणि महाराज विचार जर केला तर किती पुण्य त्यांचं. काकाश्री आताशी सांगत होते मगाशी, 35 वर्ष झालीत का आपल्या कार्यक्रमाला. जवळजवळ कथेमध्ये महाराज लहानपणी ते ज्यांनी देह ठेवलाय ते हार विणण्याचं काम करायचे म्हणे. आणि बघा ना, सुरुवातीलाच महाराज पहिल्या दिवशी काय पुण्य असेल हो. देह ठेवला महाराज, देह ठेवला त्यांनी. हे कोणाला सुद्धा मरण येत नाही बरं का.